इन महाशय को तो आप जानते होंगे, ये है वर्तमान सरकार के विधायक। जी हाँ, ये महाशय बुल्डाना से विधायक है, यानी एमएलए। वो भी एकनाथ शिंदे वाली शिवसेना पार्टी के विधायक है। हाल ही में इनका एक मारपीट करता वीडियो वायरल हुआ था, जिस पर खूब हंगामा भी हुआ था। इस विधायक का एक और विवादित बयान सामने आया है। इन्होंने पूरे पुलिस विभाग को भ्रष्टाचार में लिप्त कहा। जरा सुनिए एकनाथ शिंदे की शिवसेना वाले पार्टी के विधायक संजय गायकवाड का ये बयान। अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयारचा यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी जर इमानदारीने काम कधी केलं ना, तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणा खलनी करणं एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना, तर सगळी गुन्हेगारी खतम होती। ना दारू राहत, ना गांजा राहत, ना चेज राहत। आता तुम्ही एक बातमी नाही पाहिली का टीव्हीवर? एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला की नाही निघला? बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला, की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती। त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे, आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा। नाव नाही सांगत मी। यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली, 50 लाख कधी पकडले, हे 50,000 दाखवतात। राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं, याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघतो मी काहीच करणार नाही, इमानदारी ड्यूटी करीन, तो सगळे सुतासारखे सरळ जात। ये सत्ताधारी आमदार संजय गायकवाड़ जी की, जिसमें वो कहते हैं कि पुलिस 50 लाख रिकवरी करती है तो 50,000 ही दिखाती है, और ऐसा गैर जिम्मेदाराना स्टेटमेंट सत्ताधारी महायुति के आमदार को नहीं करना चाहिए। उसने ये परहेज करना चाहिए, क्योंकि पूरे पुलिस महकमे का मनोबल जो है इससे गिरता है। और तो और हमारे ऑनरेबल चीफ मिनिस्टर, जिनके पास में होम मिनिस्टर का भी खाता है और उनकी क्लीन इमेज है, वहाँ भी कहीं ना कहीं ऐसा लगता है कि आमदार को उनके ऊपर भी, उनके कामों पर भी वो एक टिप्पणी कर रहे हैं। ऐसा डायरेक्ट और इनडायरेक्ट दिखाई पड़ रहा है। पुलिस को इस तरह से बदनाम करना बिल्कुल गलत है। आमदार संजय गायकवाड यांचा एक व्हिडिओ तो आहे, त्यामध्ये ते म्हणतात की पोलीस 50 लाख घेतात आणि 50,000 दाखवतात। यांचं हे वक्तव्य जे आहे याच्यामध्ये तथ्य आहे। बऱ्याचदा पोलीस तपासामध्ये पोलिसांना रिकव्हरी करावी लागते, पैशाची रिकव्हरी करावी लागते, सोन्याची रिकव्हरी करावी लागते, किंवा अन्य कोणते सबस्टन्स असतात त्याची रिकव्हरी करावी लागते। संजय गायकवाड जे म्हणतात की 50 लाख पोलीस रिकव्हर करतात आणि दाखवतात फक्त 50,000 रुपये, याचाच अर्थ सरकारमधील संजय गायकवाड हे यांनी कुठेतरी मान्य केले की पोलीस पैसे खातात आणि जे काम त्यांना ते नेमून दिलेलं आहे ते प्रामाणिकपणे करत नाही। संपूर्ण पोलीस यंत्रणा ही अशी भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे। त्यामुळे अशा ह्या पोलीस यंत्रणेवरती कुठेतरी अंकुश असला पाहिजे किंवा योग्य ती कारवाई अशा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध झाली पाहिजे। हा संजय गायकवाडने आज जे कबूल केलं आहे, त्यामुळे सरकारमध्ये राहून त्यांनी याबाबत काहीतरी एक प्रतिबंधक योजना किंवा अशी उपाययोजना त्यांनी करावी। देवेंद्र फडणवीसांना हे सांगावं की तुमचे पोलीस असे भ्रष्ट आहेत आणि यांच्यावरती योग्य ते कारवाई करण्यासाठी किंवा याच्यावरती अंकुश आणण्याकरता त्यांनी योग्य ते पावलं उचलावी आणि त्याचा एक कडक कायदा करावा। राज्य का गृह विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पास है। संजय गायकवाड का ये बयान राज्य के पूरे पुलिस विभाग के लिए है, लेकिन संजय गायकवाड ये भूल गए हैं कि पुलिस विभाग में ईमानदार और कर्तव्यनिष्ठ पुलिस अधिकारी भी मौजूद है और पहले भी रह चुके हैं। मुबारक शेख, मुंबई, सहारा न्यूज।